आता आत्ती आजी जी आहे ना ती ना म्हणजे आम्ही ज्यावेळेस तिच्याकडे जातो ना त्यावेळेस काही ना काही ती देतच असते. आणि लहानपणी ना आम्ही जेव्हा केव्हा ना तिच्याकडे जायचो ना त्यावेळेस ना ती मला अंड्याच्या पोळ्या आणि अंडे करून द्यायची. कारण आम्हाला मुंबईला ना ते सगळं खायची सवय होती. पण गावाकडे ना आजी घरामध्ये काहीच करून द्यायची नाही, कारण आजी आणि ही आत्ती आजी वगैरे सगळेच ना माळकरी होते. पण आता सगळे खातात. पण त्यावेळेस काही भेटत नसत म्हणून मग आम्ही आत्ती आजीकडे जायचो, मग तिकडे जाऊन खायचो नॉनव्हेज. आणि आता ना आम्ही निघालो आहोत थोड्याशा मिरच्या वगैरे वांगी जे काय आहे ते आत्ती आजी देणार होती ते घेण्यासाठी. आणि स्वतःच्या हाताने सुद्धा तोडलं आम्ही. आणि छानपैकी ना इतकं सुंदर म्हणजे वातावरण होतं गावाकडे. म्हणजे इथे ना स्वतःच्या हाताने तोडायचं, करायचं आणि खायचं असं आहे. आणि आता विवांची माझ्यामागे लुडबुड चालू होती, कारण त्याचं काहीतरी वाद झाला होता दादासोबत. मग त्याचं चालू होतं, मम्मा हे बघ आणि ते बघ. किंवा मला पण तोडायचं आहे, नंतर त्याचं असं चालू झालं. पण नंतर त्याला काही तोडून दिलं नाही जास्त. आणि मग कारण ऊन खूप होतं, मग त्याला मी म्हटलं तू सावलीत जाऊन. गावाकडे ना हीच मजा आहे. आणि इतकं सुंदर वातावरण आणि आपली माणसं सगळी असतात. मम्मीसुद्धा होती, आत्ती आजीसुद्धा होती आणि आम्ही सगळेजण एकत्र होतो. तर ही माझी आत्ती आहे आणि या मुलांची आजी आहे, त्याच्यामुळे आत्ती आजी असं मी टायटल दिलं आहे. आणि अळूची पानंसुद्धा मी घेतली, कारण खूप दिवस मी अळूची वडी खाल्ली नव्हती. आणि सहसा मी टाळतेच, कारण कोणाला जास्त आवडत नाही. पण मग म्हटलं खूप दिवस खाल्ली नाही तर खाऊया. आणि मग जाता जाता फ्लॉवरसुद्धा दिसला तर फ्लॉवरसुद्धा घेतला. आणि मग त्याच्यानंतर आत्ती आजीला छानपैकी गोड गोड बाय केलं. आणि मग आम्ही निघालो रांजणीला, म्हणजेच पप्पांच्या घरी. आणि हे आहे आत्तीचं घर. तर चला मंडळी, खूप छान छान व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि आत्ताजीचं साधं सिंपल घर ना मी शेवटी व्लॉगमध्ये टाकलं आहे, नक्की बघा. रात्री जेवण वगैरे केलं, घरी पोहोचेपर्यंत थोडं उशीर झाला होता, पण जेवण रेडी होतं. रात्री जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो चाकणला. तर मम्मी पप्पा सगळे आले होते आम्हाला बाय करायला. आणि आता एवढी मोठी गाडी असूनसुद्धा ना आम्हाला गाडीमध्ये जागा होत नव्हती, कारण सामान खूप जास्त झालं होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आपली माती आणि आपली माणसं, खरंच ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना खरंच स्पेशल असतात. आणि आत्ती आजी तर खरंच खूप स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून